बोरगाव मंजू येथे पोलीस स्टेशनमध्ये कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये 2 कर्मचारी पॉझिटिव्ह आले असल्याने खळबळ उडाली आहे। ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दाळंबी येथे 4 ऑगस्ट रोजी कोरोना निदान चाचणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता। दरम्यान या कोविड निदान चाचणी कॅम्प दरम्यान 71 लोकांनी आपले स्वॅबचे नमुने दिले होते। बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात कार्यरत एक महिला पोलीस उपनिरीक्षक व 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून स्वॅब नमुने दिले होते। दरम्यान बुधवारी 5 ऑगस्ट रोजी वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानुसार 12 पॉझिटिव्ह निघाले आहे। दाळंबी येथील 9 तर बोरगाव मंजू येथील पोलीस ठाण्यात एक महिला पोलीस उपनिरीक्षक सह 2 पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने गत 4 महिन्यापासून कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी लढणारे पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे। बोरगाव मंजू शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सह कोरोनाची संदिग्ध रुग्णांची साखळी थांबवण्याचं नाव घेत नाही। बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अहवाल प्राप्त झाल्यानुसार 5 ऑगस्ट रोजी 3 पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने एकूण रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली आहे। पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे। दरम्यान बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड्यात सुद्धा कोरोनाचा शिरकाव झाला आहे। पडोसा, निपाणा, कोठारी, बोदरखेड सह ग्रामीण भागात संदिग्ध रुग्णांचा शिरकाव झाला आहे। जनतेने खबरदारी म्हणून नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। मोहम्मद शारिक, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू।